सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामींचा महिमा ऐकणार आहोत। अक्कलकोटच्या भूमीवर अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले। त्यांच्या दर्शनानं, त्यांच्या स्पर्शानं आणि त्यांच्या कृपेनं असंख्य लोकांचे दुःख नाहीसे झालं। स्वामी समर्थ हे कोणते साधे संत नव्हते, तर दत्तयाचा थेट अवतार मानले जातात। स्वामी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या एका वाक्यात लाखो भक्तांना जीवन जगण्याचं बळ दिलं। स्वामींच्या जीवनाची कथा अगाध आहे। कोणत्याही ग्रंथात त्यांचा जन्मकाळ व स्थळ स्पष्ट सापडत नाही। ते अचानक प्रकट झाले आणि अक्कलकोट नगरीत त्यांनी आपली दिव्य लीला दाखवायला सुरुवात केली। लोक म्हणायचे, स्वामी समर्थ महाराज हा साक्षात परब्रह्म आहे। कोणी रोगी आले तर त्यांचा स्पर्शाने रोग नाहीसा होत असे। कोणी दरिद्र आले तर स्वामींच्या आशीर्वादानं त्यांना संसार सुख लाभत असे। कोणी मानसिक त्रासाला आला तर स्वामी म्हणायचे, उदास होऊ नकोस, सर्व काही ठीक होईल। स्वामींचा दरबार अगदी साधा असे। कधी वडाच्या झाडाखाली असलेले तर कधी मठात विसावलेले, पण त्यांच्या पायाशी बसायला लोकांना आकाश पाताळ एक करून यावं लागे। स्वामी महाराज कधी रागाने बोलायचे तर कधी मायेने। त्यांचं बोलणं नेहमी गूढ पण हृदयाला भिडणारं असे। जो जेव्हा जशी भावना ठेवतो त्याला तसाच अनुभव देतो, हा त्यांचा नियम होता। आजही लाखो लोक स्वामींचं नाम स्मरण करून संकटामधून बाहेर पडतात। अक्कलकोट स्वामी समर्थ या नाम जपानं भक्तांच्या जीवनात शांतता, धैर्य आणि आनंद निर्माण होतो। महाराजांनी सांगितलं होतं, माझ्या भक्तांचा कधी अनर्थ होणार नाही। माझे लक्ष नेहमी भक्तावर आहे। स्वामी समर्थांचा महिमा असा आहे की त्यांचं स्मरण जरी मनापासून केले तरी दुरावलेले कामे पूर्ण होतात, रोगराई दूर होते, मानसिक समाधान मिळतं आणि जीवनात नवी उमेद निर्माण होते। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर, माझ्यावर आणि संपूर्ण जगावर असो। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा।